अरे भट चा तू जिग्नेश पटेल ना? बरोबर आहे काका. बट 2 कडक 3 नंबर. जिग्नेश आहेस कुठे तू? हा, कमीत कमी 4 वर्ष झाली असेल तुला पाहून, बरोबर ना? नाही 5 वर्ष झाली तुम्ही मला पाहून. असेल असेल असेल. घे चहा घे. बरं तुम्ही कसे आहात? अरे एकदम मस्त. पण हे काय जिग्नेश, हल्ली तू क्लब मध्ये येत नाही, काय दुसऱ्या क्लब मध्ये जातोस की काय? हा, अरे मला पण घेऊन चल तिकडे. नाही मी जुगार खेळणं बंद केलं. काय सांगतोस काय? हा, असं शक्य आहे का? अरे हे जर पॉसिबल असतं ना, तर हा काका आज कुठे नोकरी धंद्याला असता. एकदा पत्ते हाताला लागले ना, बोट तुटली तरी पत्ते काही सुटत नाही. पण माझे सुटले. गेले 5 वर्ष मी पत्त्याला हात सुद्धा लावला नाही. काय बोलतोस काय? अरे कशी झाली ही जादू? काका तुम्हाला आठवतंय मी शेवटच्या एकदा क्लबला आलो होतो तो दिवस? आठवतोय ना, तू क्रिकेट आणि शेअर्स मध्ये खूप हरून आला होतास, तोच ना? हो तोच दिवस. तिकडे तिकडे हरून वैतागलो. वडील आजारी होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं होतं. आईने 10,000 रुपये दिले ऍडव्हान्स भरायला. ते पैसे घेतले आणि आलो क्लबला लक आजमावायला. जिग्नेश भाई आला यार, मोठी गेम झाली पाहिजे. ए नाही आपल्याकडे पैसे नाहीत, आपण छोटा गेम. अरे जिग्नेश असं काय करतो? लागले तर क्लब मधून घे ना उधार. काका जुगारामध्ये ज्याने उधारी घेतली ना तो संपला. आपण 10 पैसे पॉइंट नाही खेळणार आहे का कबूल? आपल्याला मोठा गेम परवडणार नाही. अरे जिग्नेश काय झालं आज एवढा उदास काय? काका गेल्या हप्त्यात श्रीलंका जिंकली ना, त्याला रुपया तुटला 2.25 लाखाला. आणि सेन्सेक्स वॉटरफॉल सारखा कोसळतो. अरे त्या मॅच मध्ये समजेच डुबले काय? तेच ना, इंडिया विन 20 पैसे भाव होता आणि श्रीलंका 3.25 रुपये. बरं छोटा गेम खेळणार आहेत का? चालेल तुम्हाला? तू बोलतो ना, तुझ्यासाठी आज छोटा गेम काय? काय काका हा, काय जॅकपॉट वगैरे लागला की नाही? अरे जॅकपॉटच्या काय गोष्टी करतोय? सकाळपासून कलर पण नाही आणि राऊंड पण नाही. तुम्हाला जास्त गुडलक. तुला पण? बटलर चकनान रे. काका हा, कैसे हो? मस्त. मजे में? हाँ? अन्ना जगदीश भाई आज जोर में? हाँ क्या भाई, कोई प्रॉब्लम, कोई टेंशन? ओके है ना सब? जलसा. ए रामो, अरे उसकी उधार वसूल की रे? हाँ कौन? ओ जिग्नेश भाई, लक्ष कुठे आहे? टोकन पडली, जास्त झाले वाटतं. हा, अरे मला नोकरीला ठेवा ना, बँक सांभाळायला. काय का गरीबाची मस्करी करता? तू आणि गरीब, अरे देव करो आणि सगळे गरीब तुझ्यासारखे होत. तर काय काका यार, आला तेव्हा 10,000 रुपये घेऊन आला आणि आता लाख रुपये जिंकलास तरी रडतोयस. जुगार आहे, कभी खुशी कभी गम काढणारच खेळ. और हमारे सब काउंटर खत्म. अरे जिग्नेश तसं नाही, देर इज ऑलवेज अप्स अँड डाऊन इन द लाईफ. आणि एक जुगारी रोज अनुभवत असतो. अरे ज्यात जिंकण्याची गॅरंटी नाही तो जुगार. नाही ज्यात हरण्याची गॅरंटी आहे ना
तो जुगार खेळ. तरी पण प्रत्येक माणूस आपण जिंकू या आशेवरच खेळत असतो. आता माझंच बघ ना, 30 वर्ष मी जिंकीन यासाठी प्रयत्न करतोय. पण नाही, हा नाद खूप वाईट आहे. आणि हे जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा वेळ गेलेली असते. अरे यार, काकाने तर पूर्ण सिरियस केलं यार. चल खेळूया यार. हा, उद्या पुन्हा यायचंय. चला खेळा. अरे जिग्नेश, काय झालं? जुगारातलं अंतिम सत्य समजलंय मला. कितीही जिंका पण शेवटी हारच असत. माझंच बघा ना, मगापर्यंत लाखो रुपये होते, आता आणलेले पैसे पण हरलो. शेवटी हारच असत. तसं नाही जिग्नेश. अरे जुगारामध्ये ना माणसाला कधी थांबायचं हे कळत नाही. हाव असते ना, ती माणसाला नडते. तुझंच बघ, 10,000वर लाखाच्या वर प्लस मध्ये होत असतो, तेव्हाच उठायचं ना. पण नाही, या हव्यासापायी तू आणलेले 10,000 सुद्धा गमावून बसलास. खरंय. अरे जिग्नेश, हारजीत काय होतच असते, पण तू क्लब का सोडलास? माझे बाबा वारले, त्यांना ऍडमिट न केल्यामुळे. काय सांगतोस? वाईट झालंय, सॉरी. मी पैसे चोरीला गेले असं सांगितलं आईला. माऊलीला पण खरं वाटलं. या जुगाराच्या नादामुळे मी माझे वडील गमावले. तेव्हापासून सोडून दिला जुगार. जिग्नेश, सलाम आहे यार तुला, खरंच. अरे जगामध्ये तू पहिला माणूस असशील ज्याने जुगार सोडलाय. गॉड ब्लेस यू. काका, निघतो मी. चल, मलाही क्लबला जायला हवं. अरे राहू दे ना, येतो मी. चला. चल. A for apple, okay. B for ball, very good. C for cat, good girl. अरे बाबा आले बघ. काय बेटा, काय करतेस तू? अभ्यास अरे बापरे, अभ्यास करते ही. अरे मग मम्मी काय करते? मम्मी काय करणार, वाट बघत होते तुझी. अरे बापरे. ए चला, आपण बाहेर जेवायला जाऊयात. मनू, बाहेर जेवायला जायचंय, काय खाणार आहेस तू? chocolate,
चॉकलेट. बापरे, मग बघ तुला आईस्क्रीम आणि चॉकलेट. हा चला दोघींनी पटकन तयार होऊन या ना, निघूया. अरे मी तर तयारच आहे. पण काय रे आज अचानक बाहेर जेवायला वगैरे? अगं स्टॉक मार्केट मध्ये मोठा फायदा झाला मला. हो चला राणी साहेबांना बाहेर जेवायला घेऊन जाऊया. वा, आज एकदम मस्त मूड मध्ये आहेस. तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको समोर असते, कुठलाही माणूस रोज मूड मध्ये असेल ग. पुरे पुरे हा कौतुक. आता आता का? आपलं पिल्लू समोर आहे. बाबाला काय समजतच नाही. अरे हो, विसरलोच होतो मी. राजकुमारी सुमनजी येता का आईस्क्रीम खायला? आणि आता चला अभ्यास पुरे. बापरे ही एवढा अभ्यास करते ना चल, की चल, काय चल, विचारायला चल, नको. चला 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 आईस्क्रीम खायला जायचं आपल्याला. चल, चल, चल. चलो या मजा मजा. चलो चला. चल 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 चल. डॉक्टर, अचानक काय झालंय माझ्या सुमनला? हो ना, अहो चांगली खेळत होती ती. हे पहा जिग्नेश, सुमन अंडर ऑब्झर्वेशन आहे. तिचे सोनोग्राफी आणि एक्सरे मी चेक केलेले आहे. पण काय डॉक्टर? अहो बोला ना, काय झालंय आमच्या हो सुमनला? हो, तुम्ही दोघे शांत व्हा. मी जे काय सांगतोय ते शांत ऐकून घ्या आणि मन घट्ट करा. पण झालंय काय सुमनला? सुमनच्या हृदयाला होल आहे. काय? काय? हो. डॉक्टर डॉक्टर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सुमनला असं काही झालेलं नसणार. हो डॉक्टर, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज झाला असणार. संघर्ष मिलनाचा. हे बघा, असं काही नाही, गैरसमज वगैरे काही नाही. जर हवा असेल तर तुम्ही तिचे रिपोर्ट दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू शकता. नाही म्हणजे तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात, पण आता आता करायचं काय? आता ऑपरेशन, आणि तेही लवकरात लवकर, नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे. अहो मग करा ना लवकर ऑपरेशन. हो हो, पण हे ऑपरेशन खूप डिफिकल्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे बेंगलोरहून स्पेशलिस्ट डॉक्टर येत आहेत, पुढच्याच आठवड्यात येत आहेत आणि तेच ऑपरेशन करते. पण साधारणतः हे ऑपरेशन खूप खर्चिक आहे. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, पैसे आम्ही मॅनेज करतो. डॉक्टर साधारण किती खर्च येईल? 15 लाख रुपये. काय?
जिग्नेश, आपल्या आपल्या सुमनच्या बाबतीत असं काही होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रे. माझा तर विश्वासच बसत नाही. दक्ष, कुठून आणायचे 15 लाख रुपये? तू नको काळजी करूस, होतील पैसे मॅनेज. अगं पण कसे? अरे असं काय करतोस? हे बघ, तुझ्या आईने दिलेले काही दागिने, माझ्या आईने दिलेले काही दागिने आणि थोडीफार कॅश मिळून 5 ते 6 लाख रुपये तर नक्की जमतील. हे मग बाकीचे पैसे मी मॅनेज करतो. हा, पण मला सुमन हवी. मी स्वतःला गहाण ठेवेन सुमनसाठी. वेळ पडली ना तर जीव पण देईन मी तिच्यासाठी. काय बोलतोयस तू? होईल सगळं व्यवस्थित, नको काळजी करू. होईल ना ग? होईल रे. काय म्हणतोस? कसा आहेस? मस्त. कामधंदा मजेत ना? हा मजेत आहे. काय झालं जिग्नेश? टेन्शन मध्ये आहेस का? नाही काका, म्हणजे असं काहीच नाही. अरे, गप्प गप्प का? मी जरा विचारात होतो. जिग्नेश, तुला सांगायचंच विसरलो. यावेळेस आपला जॅकपॉट लागणार आहे. जॅकपॉट. जॅकपॉट म्हणजे? अरे 4 दिवसांनी बांगलादेश आणि इंडियाची मॅच आहे. मग काय? अरे इंडिया जिंकणार आहे आणि बांगलादेश हरणार आहे. तुमचा काय फायदा? काय फायदा? अरे 10 लाख रुपये लावलेत मी. 10 लाख इंडियावर. 10चे 20 लाख मिळणार आहेत मला. यावेळेस आपला जॅकपॉट पक्का आहे. चल मी निघतो. हा, मला बरीच काम आहेत. हा जयेश, हे काय म्हणतो, यावेळेस तू पण एक डाव लावून टाक ना इंडियावर. हा चल. संघर्ष मिलनाचा पण झालंय काय सुमनला? सुमनच्या हृदयाला होल आहे. काय? काय? हो. डॉक्टर, डॉक्टर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सुमनला असं काही झालेलं नसणार. हो डॉक्टर, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज झाला असणार. हे बघा, असं काही नाही, गैरसमज वगैरे काही नाही. जर हवा असेल तर तुम्ही तिचे रिपोर्ट दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू शकता. नाही म्हणजे तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात. पण आता करायचं काय? आता ऑपरेशन, आणि तेही लवकरात लवकर. नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे. अरे बाबा आले बा. काय बेटा, काय करतेस तू? अरे बापरे, अभ्यास करते ही. अरे मग मम्मी काय करते? मम्मी काय करणार, वाट बघत होते तुझी. अरे बापरे.
पण साधारणतः हे ऑपरेशन खूप खर्चिक आहे. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. पैसे आम्ही मॅनेज करतो. डॉक्टर साधारण किती खर्च येईल? 15 लाख रुपये. यावेळेस आपला जॅकपॉट लागणार आहे. जॅकपॉट. जॅकपॉट म्हणजे? अरे 4 दिवसांनी बांगलादेश आणि इंडियाची मॅच आहे. मग काय? अरे इंडिया जिंकणार आहे आणि बांगलादेश हरणार आहे. आता करायचं काय? आता ऑपरेशन, आणि तेही लवकरात लवकर, नाहीतर तिच्या जीवाला धोका. अरे 10 लाख रुपये लावलेत मी. 10 लाख इंडियावर. 10चे 20 लाख मिळणार आहेत मला. यावेळेस आपला जॅकपॉट पक्का आहे. अरे 10 लाख रुपये लावलेत मी. 10 लाख इंडियावर. 10चे 20 लाख मिळणार आहेत. यावेळेस आपला जॅकपॉट पक्का आहे. मी येतो आता पैसे घ्यायला. विघ्नेश, हा, इंडिया मॅच हारली. बांगलादेश जिंकली. काय? हा.